एकदा जंगलचा राजा सिंह आपल्या नेहमीच्या जागी शिकार करण्यासाठी दबा धरून बसला होता. तेव्हा एक गोंडस छान छान ठिपक्यांचं कोवळं कोवळं हरिण पळत पळत जाताना त्या सिंहाला दिसलं. त्या कोवळ्या हरणाला बघून सिंहाच्या तोंडाला अगदी पाणी सुटलं आणि त्यांनी आपल्या नेहमीच्याच हुशारीने त्या हरणाची शिकार केली. त्या हरणाला घेऊन तो आपल्या गुहेमध्ये निघाला. गुहेमध्ये येईपर्यंत सिंहाला काही धीर निघत नव्हता. कधी एकदा या हरणावर ताव मारतो असं त्याला झालं होतं. गुहेत आला आणि त्यांनी त्या हरणाला खायला सुरुवात केली. पण खाता खाता सिंहाने विचार केला की हा गोड गोड मेवा आपण एकदमच संपवून टाकला तर पुन्हा थोडाच मिळणार आहे. त्याच्यापेक्षा आपण तो पुरवून पुरवून खाल्ला तर. आणि मग त्यांनी हरणाचं काळीज बाजूला काढून ठेवून दिलं आणि गुहेतच एका जागी लपवून ठेवलं आणि खुशीतच बाहेर निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी आपली नेहमीची सगळी कामं आटपल्यावर सिंहाला जेव्हा भूक लागली तेव्हा तो गुहेत आला. तर काय, काल ज्या जागी गोडगोड मेवा लपवला होता म्हणजे हरणाचं काळीज हो, ते होतं कुठे तिथे? ते तर गायबच झालं होतं. सिंहाला कळेच ना. आता त्या निर्जीव काळजाला पळता थोडंच येते. हा, म्हणजे नक्कीच कुणीतरी ते चोरून खाल्लं असणार. चोरी चोरी आणि तीही जंगलच्या राजाच्या घरात. सिंहाला असा राग आला, तो इतका रागावला की त्यांनी आपल्या अकराळ विक्राळ सिंह गर्जनेनी सगळं जंगल हादरून सोडलं. पाखरं भीतीने चिडीचूप झाली. सगळ्यांच्या काळजात भीतीमुळे ताड ताड ताशा वाजायला लागला. सिंहाने आकाश पातळ एक केलं. आता काय होणार या चिंतेने सगळेच जण घाबरले. तेव्हाच कोल्हा हळूच दबकत दबकत सिंहाची चाहूल घेत त्याच्या गुहेत शिरला. मनातून तो जाम टरकला होता, पण तसं दाखवत मात्र नव्हता, कारण जंगलच्या राजाचा प्रधानच होता ना तो. महाराज महाराज काय झालं? प्रधान कोल्ह्याने घाबरत घाबरत सिंहाला विचारलं. काय झालं म्हणून काय विचारतोस? माझ्या गुहेमध्ये मी हरणाचं काळीज ठेवलं होतं, ते कुणीतरी चोरलंय. राज्याचा तू प्रधान आहेस, तुझं लक्ष कुठे असतं? सिंहाच्या या प्रश्नाने कोल्हा जास्तीच घाबरला. भीतीने त्याचा चेहरा पांढरा फटक्क पडला. तो थरथर थरथर कापायला लागला. आता आपली सुटका नाही असं कोल्हा मनातल्या मनात म्हणायला लागला. का रे कोल्ह्या, कोण आहे तो चोर? आण त्याला पकडून माझ्या समोर. सिंह गरजला. महाराज महाराज खरं सांगू, काल तुम्ही शतपावली करायला बाहेर पडला होतात ना, तेव्हा तो लांडगा गुहेबाहेर फिरत होता. खूप घाबरल्यासारखा दिसत होता. चोराच्या मनात चांदणं म्हणतात ना, तसा. मला वाटतं महाराज हे काम त्याचंच असावं. तुम्ही परवानगी दिलीत ना तर मी चौकशी करून. चौकशी कसली करतोयस? हरामखोर लांडग्याला आण इकडे, मीच बघतो. जा लवकर. सिंहाने आज्ञा केली. तसा कोल्हा आपला जीव मुठीत घेऊन बाहेर पळत सुटला आणि जंगलातून लांडग्याला शोधून आणून सिंहासमोर घेऊन आला. लांडग्याला बघितल्यावर सिंह त्याच्यावर भडकलाच. हरामखोरा, माझ्या गुहेत चोरी करतोस? थांब, आत्ता तुला. महाराज महाराज, वनदेवीची शपथ, मी नाही केली चोरी. मी खरं सांगतो महाराज, चोर तुमच्या समोरच आहे. तो लांडगा कोल्ह्याकडे पाहत म्हणाला. लांडग्या, खरं काय ते बोल, नाही तर याद राख. महाराज महाराज, या कोल्ह्याला ढेकर देत तुमच्या गुहेतून बाहेर पडताना मी काल पाहिलं होतं. लांडगा पटकन म्हणाला. नाही नाही महाराज, हा लांडगा खोटं बोलतोय. हाच चोर आहे. नाही नाही महाराज, हा कोल्हाच चोर आहे. ते दोघं एकमेकांचे नाव घेत होते. हे बघून सिंह आणखीनच खवळला. त्यांनी त्या दोघांचे कान पकडले आणि त्यांना म्हणाला, ते काय नाही, तुम्ही असं ऐकणार नाही. वनदेवतेसमोर उभे राहा आणि तिची शपथ घेऊन खरं काय ते बोला. चला. ते तिघेही वनदेवतेकडे जायला निघाले. तर काय, प्रत्यक्ष वनदेवता सिंहासमोर येऊन उभी राहिली. खूप रागावली होती ती. सिंहा,
जंगलचा राजा म्हणवतोस? कसलं राज्य रे हे तुझं? आणि तू कसला रे राजा? क पण काय झालं? काय झालं देवी? कुणी त्रास दिला तुला? सिंह विनम्रपणे वनदेवतेला म्हणाला. अरे अरे, माझ्या एका खूप लाडक्या वेलीला फुलं आली होती, तर त्यातलं एक फूल कुणीतरी चोरलं. आधी त्या चोराचा शोध लाव, त्याशिवाय मला तोंड दाखवू नकोस. वनदेवता रागातच निघून गेली. रागावलेल्या वनदेवतेसमोर सिंहाला आपला विषय काढता येईच ना. आपला राग गिळून कोल्ह्याला आणि लांडग्याला घेऊन तो परत गुहेत गेला. गुहेत आल्यावर त्यांनी स्वतःच या गोष्टीचा निकाल लावायचं ठरवलं. त्यांनी त्या दोघांच्याकडे निरखून पाहिलं आणि करड्या स्वरात म्हणाला, तुमच्यापैकी चोर कोण आहे ते कबूल करा. लवकर कबूल करा, नाहीतर मी दोघांनाही ठार मारेन. खरा अपराधी तर मरेलच, पण निरपराध असेल तोही हाकनाक मरेल. सुक्याबरोबर ओलही जळेल. म्हणून मग सिंहानी एकदा कोल्ह्याकडे पाहिलं आणि एकदा लांडग्याकडे, आणि तो उडी मारणार तेवढ्यात कोल्हा सिंहाच्या पायाशी पडला आणि सिंहाचे पाय पकडून ढसाढसा रडत म्हणाला, महाराज महाराज, मला अभय द्या, माफ करा माफ करा, मीच ते काळी चोरलं महाराज, मला माफ करा. हे ऐकल्यावर लांडग्याने निश्वास सोडला आणि सिंहाने कोल्ह्याचं बकोट पकडलं. शहाण्याला शब्दाचीच भाषा समजते आणि लुच्च्यांना दंडुक्याची, की नाही?